दोन्ही टीमला शुभेच्छा असतील आणि पहिला बॉलर आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ टीमचा कविश पवार पॉवर प्ले साठी आणि त्याच्या विरोधात वसंत पहिला बॉल मॅच साठी दोन्ही टीम रेडी आहेत. वसंत आणि अमोल दरेकर ही पळसाई पळसदरीची सलामीची जोडी आणि त्यांच्या विरोधात कविश पवार. 8:40 पहिला चेंडू डिलिव्हर होतो आणि मॅचची सुरुवात कविश पवारच्या विरोधात. पहिला चेंडू फलंदाज वसंतच्या अगदी समोरून चेंडू निघाला. पहिला डॉट बॉल. आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ हा संघ सध्याच्या या वर्षीच्या सीझन मध्ये ते चांगल्या फॉर्म मध्ये. त्यांच्या विरोधात पुण्यनगरी पळसाई पळसदरी अमोल दरेकर आणि टीम देखील चांगल्या फॉर्म मध्ये आणि इथे पहिली मॅच ते एकमेकांच्या विरोधात लढतायत. पहिला बॉल डॉट आला कविश पवार या बॉलरचा. दुसरा बॉल वसंत ऑन साइडला मारण्याचे एफर्ट्स लावतात आणि दुसरा बॉल देखील लगातार डॉट. 2 बॉल आणि दोनही चेंडूवरती खातं ओपन करू दिलं नाहीये पळसदरी टीमच्या वसंत या बॅटरला. आणि नॉन स्ट्रायकर यांचा अमोल दरेकर आता चर्चा करतोय की आफ्टर 2 बॉल्स स्कोर अजूनही ओपन नाहीये. 5 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या 2 बॉलमध्ये वसंतला इथून जागेवरती उभा केलाय तो कविश पवारने. सगळे प्रॅक्टिसमध्ये प्लेयर आहेत वयाळ टीमचे, मग त्यांच्या विरोधात दगडी बॅटिंग करावी लागेल. तिसरा बॉल उंच मारलाय बॉल. कव्हरचा खेळाडू मागे चालला आणि वा आई वा कॅच पकडली आमच्या प्रेक्षकांनी. पहिला सिक्सर वसंतच्या बॅटमधून. फायनल नाईटचा पहिला सिक्सर मारला पळसदरीच्या वसंत या फलंदाजाने. परत एकदा समोर मारलाय. लॉंग ऑफला बीट करून बॉल चालला सीमा पार. पहिला षटकार आणि त्यानंतर आला बॅक टू बॅक लगेच चौकार. वसंत इन फायर ऑन फायर झालाय आणि 4 बॉलमध्ये टोटल स्कोर कार्ड वरती येते 10. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव आयोजित ही भव्य दिव्य आमदार चषकाची स्पर्धा. 4 बॉल 10 आणि त्यानंतर कविश पवारच्या गोलंदाजीवरती वसंतला परत एकदा डॉट बॉलची फेक करत असताना 5 बॉलमध्ये स्कोर येतो 10. मग बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र रेफर केलं व्हाईट बॉलसाठी. तिसरे अंपायर या ठिकाणी येत आहेत माधव ठाकरे सर आणि व्हाईट बॉलसाठी इथून चेकिंग केलं जाईल. अंपायरच्या डिसिजनला इथून चॅलेंज देण्याचं काम बॅटिंग करणाऱ्या टीमने केलंय आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी पाहणी करतायत. बॉल हाईट लाईन सगळ्या गोष्टींची पाहणी होते आणि त्यानंतर योग्य निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. प्रत्येक अँगलने प्रत्येक कॅमेरामध्ये आपण चेक करतोय बॉलची हाईट लाईन बॅटरची पोझिशन त्यानंतर निर्णय येईल. आणि पंचांचा इथून निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी आणि 1 फॉर दी ओव्हर इथून मात्र बॉलरला देण्यात येईल. 1 फॉर दी ओव्हर आणि 5 चेंडू इथून समाप्त झाला. धावा आहेत त्या 10. आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ टीमचे जे पाठीराखे जे सपोर्टर आलेले आहेत मी विनंती करतो दादा आपण मंचावरती या. चौघांनाही विनंती करतो आपण कृपया मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्टेजवरती आयोजकांच्या वतीने आपल्याला मी विशेष करून निमंत्रित करतोय. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेची ओव्हर. कव्हरचा खेळाडू मागे चाललाय. बॉल जमिनीवरती आलाय. दुसऱ्या रनसाठी इंटरेस्टेड आहेत फलंदाज वसंत आणि अमोल. 2 धावा आणि पहिल्या ओव्हरमध्ये कविश पवारने धावा खर्च केल्यात वयाळ टीमच्या 12. 1 ओव्हर समाप्त झाली. 12 धावा झालेल्या आहेत. बरोबर 4 मिनिटात ओव्हर समाप्त झालेली आहे. टाइम नुसार
वयाळ संघ तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकायच्यात, अन्यथा एक खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये येईल शेवटच्या ओव्हरमध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. 1 ओव्हर 12 धावा. खूप छान ओव्हर आली कविश पवारची, पण वसंतने देखील 3 बॉलवरती 12 रन्स केला. 3 डॉट खेळला, पण 3 बॉलवरती 12 धावा त्याने केल्या. पुण्यनगरी पळसाई पळझरी हा संघ ओव्हर कंप्लीट झालेले. आता स्ट्राईक रोटेट होईल आणि अमोल दरेकर आता स्ट्रायकर रेनला उभा असेल. पळझरी संघाचा हा सुपरस्टार आहे. रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील दरवर्षी आवर्जून खेळणारा ऑलराऊंडर पळझरीचा म्हणजे अमोल दरेकर. आणि त्याच्या विरोधात एक्सपिरियन्स बॅटरच्या विरोधात स्वतः संघाचा संघनायक आय थिंक बॉलिंगसाठी रेडी होतोय. वयाळा संघाचा संघनायक तेजस देशमुख स्वतः बॉलिंगसाठी आलाय. त्यालाही माहिती आहे की पळझरीचा अमोल दरेकर हा चांगला बॅटर आणि त्याच्या विरोधात स्वतः षटक त्याने हातात घेतलंय. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये ही लढाई अमोल दरेकर आणि तेजस देशमुख ही बघण्यासारखी आहे, कारण दोन्ही आपापल्या संघाचे ऑलराऊंडर आहेत. दोघांनीही कॅप्टनशिप सांभाळलेली आहे आणि अशा लढाईमध्ये आता कोण बाजी मारेल. ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात. तेजस देशमुखचा पहिला बॉल अमोल दरेकरच्या विरोधात. पहिली बॅटिंग पहिली इनिंग ओव्हर नंबर 2 ला स्टार्टिंग करतो तेजस देशमुख. पहिलाच बॉल वाईड लाईनला टार्गेट करून टाकण्याचा प्रयत्न झाला. पहिला वाईड टाकला, 13 धावा. पुण्यनगरी पळसाई पळझरीच्या खात्यात अमोल दरेकर आणि तेजस देशमुख. सुरुवातीलाच अमोलच्या बॅटिंगचा बॅटची मुवमेंट आणि सगळ्या गोष्टीचा अंदाज घेताना तेजसने वाईड टाकलाय. 13 धावा आहेत. पहिलाच बॉल अमोलच्या बॅटमधून ऑन साइडला स्ट्रोक. काऊ कॉर्नर वरून खेळाडू आला, एक सिंगल नक्की मिळेल. स्ट्राईक रोटेल आणि वसंत जो फॉर्म मध्ये त्याच्या बॅटवरती बॉल येतोय, षटकार चौकार तो लगावतोय. त्या वसंतकडे आता स्ट्राईक आहे. 14 धावा या सिंगलने. 1 बॉल आणि 14. तेजस देशमुख परत एकदा ओव्हर द विकेटने. वसंतच्या बॅटमधून एक पाऊल पुढे, बॉल उंचावेत, चाललाय चेंडू सीमा पार. जागेवरून खडे खडे मारलाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. देशमुखच्या विरोधात वसंत या बॅटरचा अटॅक. पुन्हा एकदा तेजस देशमुख. पंचांचा इशारा आलेला. वाईट बॉल, वाईट सिंगल, षटकार वाईट. 2 वाईट टाकले तेजसने. 21 धावा ऑन बोर्ड आहेत. 2 बॉल आणि 21. तेजस देशमुखच्या विरोधात वसंत. पुन्हा एकदा तेजस देशमुखने बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न पंच या ठिकाणी पाहतायत. वाईट बॉल. 3 वाईट बॉल टाकले तेजस देशमुखने. स्वतः संघाचा कॅप्टन आहे, जबाबदारी मोठी आहे आणि स्वतः संघाला लीड करत असताना ओव्हर त्याने घेतली. 3 एक्स्ट्रा धावा त्याने खर्च केला. या धावा कुठेतरी थोड्या घातक ठरतायत आदित्य स्मृती यंगस्टार वयाळसाठी. अंपायर देखील पुढे आलेत. पंचांनी या ठिकाणी कदाचित चर्चा करतायत. टप्पा कदाचित पाहिला जाईल, योग्य निर्णय येईल. गेल्या 5 रात्रीमध्ये निर्विवादपणे आणि अचूकपणे अंपायरिंग झाले आणि जगताप सरांचा इशारा आला. वाईट बॉल. वाईट बॉल हा निर्णय मात्र कायम राहील. 22 धावा आहेत आणि 2 बॉल तेजस देशमुखचे. 2च चेंडूमध्ये तेजसने धावा दिल्यात ते 10. कविश पवारने 12 धावांची ओव्हर टाकली होती. तेजस देशमुख आला. संघाच्या अपेक्षा भरपूर आहेत कॅप्टन कडून. 2 बॉल मध्ये 10 धावा तो खर्च करतोय. वसंत साठी हा बॉल. थोडी हाईट होती. वसंत पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करत होता. इथून डॉट बॉल आला आणि गरज आहे अशा डॉट बॉलची. कविश पवारच्या ओव्हर नंतर मात्र असं वाटलं की कदाचित तेजस देशमुख ते त्याच ट्रॅकवर बॉलिंग करेल आणि 12च्या सरासरीने धावा खर्च करेल किंवा त्याहूनही कमी धावा तो खर्च करेल. सध्या 3 बॉल मध्ये 10 धावा त्याने दिलेले आहेत. वसंतच्या बॅटमधून स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय चेंडू डोक्यावरून सीमा पार.
थँक्यू डीजे मास्टर. 4 बॉल 26 धावा आहेत. 5वा बॉल ऑन साइडला षटकार. वसंतची पॉवर आणि वसंतच्या बॅटमधून आला आणखीन एक धमाका सिक्सर. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. वसंतचा स्ट्रोक. खेळाडू धावतोय. टप्पा जमिनीवर. वा अडवलाय बॉल. आतमध्ये ढकललाय आणि या दरम्यान धाव मिळेल ती फक्त सिंगलच. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये पुण्यनगरी पळसाई पळसदरीचा स्कोर आहे. 2 ओव्हरमध्ये धावा 33. चला बरोबर 10 मिनिटामध्ये 2 षटके कंप्लीट केलेले टीम आदित्य स्मृती यंगस्टर वयाल. आपण पुढील ओव्हरही बरोबर टाईममध्ये कव्हर करायचे. यानंतर होणारी मॅच असेल धोत्रे वर्सेस मालेवाडी. धोत्रे टीमचे कॅप्टन आणि मालेवाडीचे कर्णधार. आपण दोघांनीही टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्टिंग करा. आज फायनल रात्र आहे. टायमाच्या बाबतीत कुठल्याही कर्णधाराने अजिबात उशीर करू नका, कारण आपल्याला टोटल 10 मॅचेस ही स्पर्धा आपल्याला ऑन टाइम कव्हर करायची. ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. 2 ओव्हर आणि धावा झाल्या 33. वयाल टीमचा गोलंदाज आलेला आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. पुन्हा एकदा कविश पवार वरती विश्वास ठेवला वयाल टीमने आणि त्यांच्या विरोधात वसंत हा फलंदाज. वसंतच्या बॅटमधून समोर मारलाय. लॉंग ऑफचा खेळाडू. बॉल हातातून निसटलाय. दुसऱ्याने कव्हर केलाय. फेक केली. फक्त धाव मिळेल ती सिंगल. कविश पवारच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती सिंगल आणि वसंत पळसदरी संघाचा 12 चेंडूमध्ये नॉट आउट 30 रन वरती बॅटिंग करतोय. वसंत पळसदरीचा या स्पर्धेची या मॅच मध्ये 50 कंप्लीट करू शकतो. काल सांधईच्या वैभव थेरने 9 बॉलमध्ये 43 धावा केल्या होत्या. 4 चेंडूमध्ये 4 लगातार षटकार सांधईच्या वैभव थेरने मारले होते आणि पहिली 50 या स्पर्धेमध्ये कोणी केली असेल तर वेणगाव संघाच्या सूरज चव्हाणने ती पहिली 50 ठोकली होती. आणि त्यानंतर आज कदाचित वसंत या स्पर्धेमध्ये आणखीन एक 50 मारू शकतो. अमोल दरेकर साठी हा बॉल वाईट बॉल टाकलाय. कविश स्वतःवरती नाराज आहे. त्याची रिॲक्शन सांगते की कदाचित जे चेंडू तेजस देशमुखने टाकले त्या चेंडूपासून त्याला दूर राहायचंय, पण हा त्याच्याकडून खराब चेंडू गेला आणि एक धाव पळसदरी संघाच्या खात्यात. धावा आहेत 35. 2 ओव्हर 1 बॉल 35. सध्या चांगल्या स्थितीमध्ये पळसदरी. अमोलचा हा फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर पकडली कॅच. फलंदाज आउट. पहिली विकेट. 35 रन्स वरती पहिला धक्का. दोन ओव्हर 2 बॉल आणि 35 धावा. दोन ओव्हर 2 बॉल आणि 35. चांगला बॉल टाकलाय यावेळेस देखील कविश पवार. पळसदरी संघाला थोडं रन संख्येमध्ये थोडासा कंट्रोल आणायचा तर त्यासाठी कविश पवार हवा आणि वयाल टीमने परत एकदा कविश पवारकडे षटक दिलं आणि या ओव्हरमध्ये 3 बॉल त्याने टाकलेत. धावा दिल्यात फक्त 2. पुनरागमनाची गरज होती आणि तो मोमेंटम पकडलाय तो कविश पवारने. बबलूच्या शरीरावरती लागला. विकेट किपर तेजसकडे बॉल आहे. रन मिळणार नाही.
नो रिस्क. वसंत जागेवरती उभा आहे, रिस्क त्याने घेतली नाही. धावा आहेत त्या 35. 4 बॉल 35 धावा. 2 धावा अवघ्या 4 बॉल मध्ये दिलेल्या आहेत कविश पवारने. आणि ही पॉवरफुल बॉलिंग टीम वयाळसाठी अत्यंत बेनिफिट देणारी आहे. कारण पळसझरी संघाला या ओव्हरमध्ये त्याने कंट्रोल मध्ये ठेवलंय. आणि आता बबलू ती शांतता भंग करेल का. बॅटला लागलाय, फर्स्ट स्लिप मध्ये बॉल अडवलाय. बॉल हातात आला असता तर कदाचित वसंतची विकेट घेता आली असती, पण सिंगल आली. 36 धावा आहेत. लास्ट बॉल, तिसऱ्या ओव्हरचा लास्ट बॉल आहे. धावा आहेत त्या 36. त्याला टाइम अजिबात घेऊ नका. बरोबर 15 मिनिटं तुमची खर्च झालेली आहे. टाइम नुसार आहात वयाळ संघ. जास्त वेळ जर का तुम्ही घेतला तर कदाचित तुम्हालाच पेनल्टी लागेल. त्यामुळे आपण या गोष्टी सातत्याने सांगतोय, कारण इंटरनॅशनल मध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींना पेनल्टी आहे. तुम्ही बघितलेले आहेत. डगआउट मध्ये मोबाईल जरी वापरला ना तरी 1 लाख रुपयाचा दंड असतो. IPL मध्ये तसं झालेलं देखील आहे. त्यामुळे इकडे 2 धावांची पेनल्टी दिली तर मात्र गोंधळ होईल. बॉलर तयार. बबलू वसंतच्या बॅटला लागला आणि 3 ओव्हर इथून कंप्लीट झालेले आहेत. 3 ओव्हरमध्ये पळसझरी संघाचा स्कोर आहे तो 37 धावा. बरोबर 15 मिनिटांमध्ये ओव्हर टाकलेले आहेत. त्यामुळे वयाळ संघ सगळे युवा खेळाडू आहेत. पाण्याची डिमांड आहे बघा. पाण्याची बॉटल घेऊन लगेच जा. 3 ओव्हर आणि 37 धावा. तोपर्यंत ऐकूया आमदार चषक मोठे वेनगाव या स्पर्धेचा सुमधुर संगीत. तीन ओव्हरमध्ये धावा आहेत 37. आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ टीमने कविश पवारने अवघ्या 4 धावांची ओव्हर टाकली आणि इथून कमबॅक करायचं वयाळ टीमला. पण त्यांच्या विरोधात उभा आहे तो पळसझरी संघाचा वसंत. 13 बॉल 31 धावा आणि पहिल्या 50च्या शोधात आहे या स्पर्धेच्या. पहिली 50 सूरज चव्हाणने मारले, पण आपली वैयक्तिक या स्पर्धेची 50 करेल का वसंत. पहिला बॉल खाली राहिलाय. फसवा चेंडू होता गोलंदाजाचा. निशांत या बॉलरने टाकलेला बॉल पडल्यानंतर वसंतलाही वाटलं की कदाचित बॉल हाईट मिळवेल. टप्प्याची पाहणी करतोय वसंत. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला. 37 धावा आहेत. जो स्कोर 60च्या पार हवा आहे तो सध्या 37 वरती आहे. पुन्हा एकदा चेंडू पाहतोय आपण गोलंदाज निशांतचा. यावेळेस मात्र व्हाईट बॉल टाकलाय. निशांत उर्फ बारक्या नावाने तो प्रसिद्ध आहे वयाळ संघामध्ये. 38 धाव्यात अजून 11 बॉल आहे. वसंत जर का लास्ट पर्यंत बॅटिंग करतोय तर चांगलं फिनिश करेल तो टीम पळसझरीच्या या पहिल्या बॅटिंगला आणि चांगला स्कोरही स्कोर कार्ड वरती दाखवेल. पुढे आला होता. स्टंपच्या आसपास बॉल आहे. तेजस देशमुख समोर आलाय. रन इथून मिळणार नाही. वसंतला इथून डॉट बॉल आता खेळून चालणार नाही, कारण आता ज्या स्कोरला पहिल्या 2 ओव्हरमध्ये गती दिली, 2 ओव्हरमध्ये 33 होत्या आणि मागच्या 8 बॉलमध्ये फक्त 5 धावा आल्यात. म्हणजे हा जो स्ट्राईक रेट 2 ओव्हरमध्ये होता तो स्ट्राईक रेट आता थोडा खाली आलाय आणि आता त्याला गिअर अप करणं गरजेचं आहे. वसंतच्या बॅटला लागला. विकेट किपर तेजसने बॉल पहिल्या अटेम्प्ट मध्ये सोडलाय. 1 रन इथून मिळेल. 1 रनने पळसझरीचा स्कोर झाला 39. 3 ओव्हर 3 बॉल 39 धावा. बबलू आलाय. बबलूने आतापर्यंत 3 बॉल खेळलेत. 1च धाव केली पळसझरीच्या बबलूने आणि संघाचा विश्वास आहे बबलूवरती की त्याच्या बॅटमधून ते स्ट्रोक येतील. बॉलला ऑब्झर्व करणं आणि त्यानंतर परफेक्ट बॉल पिकअप करणं हे बबलूला आता जमलं पाहिजे, कारण ओव्हर नंबर 4 प्रगती पथावरती आहे आणि धावा येतात 39.
बबलूचा स्ट्रोक उंच हवेत गेलाय. कॅच ड्रॉप. साधा सोपा झेळ इथून जमिनी लगत आला आणि जीवनदान मिळालं ते बबलूला. या सिंगलने पळसझरीच्या धावा आहेत त्या 40. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव आयोजित ही भव्य नाईट टुर्नामेंट. 6 रात्रींची ही स्पर्धा आणि 6 रात्रींच्या या आमदार चषक 2026 मध्ये आपण आजच्या शेवटच्या रजनीमध्ये आहोत. शेवटच्या रजनीमध्ये पहिल्या मॅचला इथून सुरुवात झालेली. वसंतच्या बॅटमधून स्ट्रोक. मिड विकेटकडे सिंगलच घेतलेली आहे. सिंगलने पळसझरीच्या धावा आहेत 41. 5 चेंडू टाकलेत बॉलर निशांतने. 41 धावा. हे क्रिकेट आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये इतका धावांचा पाऊस होता तर 33 होते, आता आलेत फक्त 8. आदरणीय सुनीलजी अंग्रे साहेबांचं देखील आगमन होतं. सुनीलजी अंग्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत. ऑन साइडला खेळाडू तैनात आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. पंचाने दिला नो बॉल. नो बॉल आणि सिंगल. विकेट आली असती पण नो बॉल टाकलाय बॉलरने. 2 धावा मिळतील. फ्री हिट आता पुढच्या बॉलवर फ्री हिट. पळसझरी संघाला आता एक चान्स आहे ती फ्री स्टाईल स्ट्रोक मारण्याची. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विकेट हातात होती. निशांतने चुकीचा बॉल टाकला. कदाचित पाऊल त्याचा लाईनच्या पुढे असावं आणि या नो बॉलने 43 धावांनी फ्री हिट आली आहे. स्ट्राईक वरती येतो मात्र वसंत. आता या फ्री हिटचा फायदा वसंत उचलेल का? लास्ट बॉल आहे. समोर झोकून मारलाय. इथून कॅच ड्रॉप. परत एकदा चान्स. 1 रन कंप्लीट. दुसरी साठी निघालेत. 2 धावा पूर्ण करत 4 ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट झालाय. 4 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 45. चला धोत्रे संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधात माळेवाडी संघाचे संघनायक दोघांनीही टॉस साठी आणि सुनीलजी अंग्रे साहेबांचंही आमदार चषक 2026 मध्ये मोठे वेनगावच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अंग्रे साहेब गेली 6 रात्रींची स्पर्धा आज आवर्जून या क्रीडा स्पर्धेला अंग्रे साहेबांची सदिच्छा भेट आणि साहेबांचा सन्मान आम्ही या मंचकावरती करणार आहोत. सुनीलजी अंग्रे साहेब, कारण इथे प्रत्येकाचा सन्मान गेल्या 5 रात्रीमध्ये आम्ही केला. आज सुनीलजी अंग्रे साहेब आलेत मंचावरती. कॅमेरामॅन कॅमेरा जरा टर्न करा. जिथे आपण सुनीलजी अंग्रे साहेबांना सौरभ कोतेकर दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करत आहोत. अत्यंत सुंदर स्पर्धा. कर्जत तालुक्यातील ही मानाची अभिमानाची अशी आमदार चषकाची स्पर्धा. स्वतः आदरणीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेला लावली. आमदार साहेबांनी देखील या क्रीडा स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं. ती मोठे वेनगावची आमदार चषकाची स्पर्धा. सुनीलजी अंग्रे साहेब यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद सुनीलजी अंग्रे साहेब, आपण आवर्जून या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. 4 ओव्हर 45 झाल्यात. बरोबर टाईमनुसार वळा संघ आपण चाललोय. आता उशीर करू नका. टीम धोत्रे संघाचा कर्णधार आणि माळेवाडी संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. माळेवाडी संघ आपलं सहर्ष स्वागत. धोत्रे संघाचे कॅप्टन आपण इथे आला असेल तर लवकर रिपोर्टिंग करा. जर का इनिंग ब्रेकमध्ये आपण आला नाही तर कदाचित समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल आणि तुम्हाला कदाचित जास्त उशीर केला तर पेनल्टी दिली जाईल. तर मागच्या 5 रात्रीमध्ये त्या नियमांचं पालन आयोजकांनी बरोबर केलेलं आहे. त्यामुळे 4 ओव्हर 45 लास्ट ओव्हरला वयाळ संघ सुरुवात करा. 1 मिनिट आपण उशिराने चाललोय, गोष्ट लक्षात घ्या. चला मॅच ऑन. 4 ओव्हर 45. स्ट्राईक वरती येतो बबलू. बबलूसाठी पहिला बॉल विकेट किपरच्या हाताला लागून मागे क्षेत्ररक्षकाने कव्हर केलाय. स्ट्राईक हवी होती वसंतला. जो खेळाडू या स्पर्धेमध्ये 22च्या स्वरूपातली धाव आहे, जो खेळाडू या स्पर्धेमध्ये 50 मारू शकतो तो वसंत आता स्ट्राईक वरती आहे. 18 बॉल मध्ये पळसझरीच्या वसंतने धावा केल्यात 35 आणि शेवटचे बॉल बाकी आहेत ते 5. पळसझरीचा वसंत अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. दुसरा बॉल रन साठी निघालेत. 1 रन मिळेल. 1 रनने धावा आहेत 47. 4 बॉल बाकी आहेत. क्रिकेट किती क्षणात बदललं. 12 चेंडू मध्ये धावा होत्या त्या 33 आणि 26 बॉल नंतर धावा आहेत 47. मागच्या 14 बॉल मध्ये धावा आल्यात त्या 14. बबलू प्रयत्न करतोय षटकारासाठी. इथून चान्स आली आता रन घेण्याची, पण तू येऊ की मी घेऊ या सिच्युएशन मध्ये फलंदाज आउट आहे. बॅटर आउट.
3 बॉल आणि 48 धावा. शेवटची ओव्हर चालू आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये आता वसंत या इनिंगला कसं फिनिश करेल. वळा संघाचा अलंकारच्या विरोधात शेवटच्या ओव्हरमध्ये ती बॅटिंग हवी आहे. मस्ट निडेड सिक्सर आता हवेत शेवटच्या ओव्हरमध्ये. वसंतच्या बॅटमधून हवेत बॉल पकडली कॅच निशानने. वसंतच्या पारीचा होतो इथून अंत. 19 बॉल मध्ये 36 धावा करून पळसझरीचा वसंत इथून आउट झालाय आणि धावा आहे स्कोर कार्ड वरती 48. 2 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक रेट 180 चा होता वसंतचा आणि वसंतची अर्धशतकी खेळी इथून होईल असं वाटत होतं, पण लास्ट ओव्हर मध्ये उंच बॉल गेला आणि कॅच आउटच्या स्वरूपात वसंत आउट. चला शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावा आहेत 48 आणि धोत्रे संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करा. मालेवाडी संघाचा कॅप्टन इथे दाखल झालेला आहे. नवीन बॅट्समन टीम पळसझरीचा साईराजच्या बॅटमधून आल्या बॉल हवेत कॅच ड्रॉप. जीवनदान साईराजला आणि 1 धाव पळसझरीच्या खात्यात. स्कोर येतो 49. आता शेवटचा बॉल इथून खेळणार आहे तो नागेश. 49 धावा. मागच्या 17 बॉल मध्ये धावा आल्या तर 16 बॉल पेक्षाही 1 धाव कमी आहे ती बॅटिंग करणाऱ्या पळसझरी टीमची. फलंदाज 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आणि लास्ट बॉल हेलिकॉप्टर चालला बाउंड्री पार. पळसझरी संघाचा स्कोर 5 ओव्हर नंतर फिनिश केलाय. लास्ट ओव्हर हेलिकॉप्टरने सिक्सर मारणाऱ्या नागेशने आणि 55 धावा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. 56 धावांचं टार्गेट सेट झालंय आदित्य स्मृती यंगस्टार वयाल टीमला. 5 ओव्हर मध्ये धावा करायच्या त्या 56. चला टीम धोत्रेचे कर्णधार आपण या मालेवाडी संघाचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे आणि मालेवाडीच्याही कॅप्टनला विनंती करेल की डॅनी आपणही आयोजकांशी संपर्क साधा. कुठल्याही कर्णधाराने अजिबात उशीर करू नका, कारण आज फायनलची रात्र आहे आणि गेल्या 6 रात्रींची ही स्पर्धा अत्यंत यशस्वी बने. आजच्या रात्रीमध्ये देखील खेळ सुरू झालेला आहे. 55 धावा उभारल्यात टीम पुण्यनगरी पळसाई पळसझरीने आणि 56 धावांचं टार्गेट आहे आदित्य स्मृती यंगस्टार वयाल. चांगला बॉलिंग अटॅक. मागच्या 3 ओव्हरमध्ये जो स्कोर थांबवलाय मी म्हणेल, अवघ्या 22 धावा दिल्या 3 ओव्हरमध्ये वयाल टीमने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 होत्या आणि आता 56चं टार्गेट इथून आपल्याला चेस करायचं आहे. तर वयाल संघ उजव्या बाजूला डगआउट आहे, त्याच ठिकाणी आपण सगळ्यांनी पोहोचा. तिथेच तुम्हाला बसायचं आणि बॅटिंगसाठी जायचं. चला सलामीच्या जोडीने टाइम घेऊ नका. बॉल चेक करा आणि लगेच सलामीची जोडी मैदानाकडे रवाना व्हा. 56 धावांचं लक्ष. रसायनी परिसरातून आलेला हा वयाळ संघ आपल्या परफॉर्मन्सने मागच्या 3 ओव्हरमध्ये बॉलर्सने तर दाखवून दिलं. वयाळ संघ देखील त्या पद्धतीचं क्रिकेट खेळतो आणि ते दाखवलं बॉलिंगने. आता काम करायचं त्या बॅटिंगने आणि टीम पळसझरी फिल्डिंग लावेल आणि धोत्रे संघाचा संघनायक तुमच्यासाठी ही 5वी सूचना आहे की आपण टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टीम वयाल संघाचे कर्णधार आपण आपली सलामीची जोडी लवकर पाठवा.
धोत्रे संघाचे कर्णधार आणि माळेवाडी संघाचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. बघा, जो कॅप्टन इथे उपस्थित असेल, विपक्षी टीमचा कॅप्टन नसेल तर तुम्हाला टॉस विन दिला जाईल. त्यामुळे दोन्ही संघनायकाच्या कॅप्टन ही गोष्ट लक्षात घ्या आणि येताना आपण आयोजकांशी संपर्क साधायचा या तयारीनिशी या. खूप छान बॅटिंग झाली पळसझरी संघाची. 56 धावांचं लक्ष त्यांनी दिलेलं आहे आणि हे लक्ष सोपं नाही आहे. 5 ओव्हरमध्ये 56 धावा म्हणजे 11ची सरासरी. आणि आदित्य स्मृती यंगस्टार वयाल या संघाचे जे प्रॅक्टिसमध्ये असणारे प्लेयर आहेत सगळे बघा एकाच हाईटने एकाच वयोगटातले दिसत आहेत. आणि हे लक्ष कसं पार करतील या लक्ष्याचा बचाव पळसझरी करेल येणाऱ्या 30 बॉलमध्ये इथून मात्र डिसाईड होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. बरोबर तुम्ही 8:40 मॅच सुरू झाली. 9:10 बरोबर 25 मिनिटं तुम्ही ओव्हर टाकल्या. 5 मिनिटाचा मध्ये ब्रेक झाला. त्यामुळे आता 9:11 झाल्यात. 9:12 चेंडू पडला पाहिजे जेणेकरून इथून पुढच्या 25 मिनिटामध्ये 9:37 म्हणजे एका तासाच्या आतमध्ये आपली मॅच कव्हरअप होईल. पहिल्या राऊंडच्या 4ही मॅचेस या 5 ओव्हरच्या आहेत. त्यामुळे 5 ओव्हरची मॅच म्हटली ना की प्रत्येक मॅचला 1 तास जातो. 8:30ला जर का स्पर्धा झाली तर पहिला राऊंड व्हायला 12:30 वाजतात. अशाने 3 पर्यंत आपल्या आजच्या रात्रीचा हा लॉट्स नक्की पूर्ण होईल. म्हणजे त्यानंतर 3 मॅचेस राहतील. म्हणजे आयोजकांनाही सूर्योदय होण्याच्या आतमध्ये ही स्पर्धा कव्हरअप करता येईल. रात्रीची स्पर्धा ही रात्रीमध्ये संपेल. यासाठी आपल्याला टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. चला मॅच ऑन. बॉलर्स तयार. टीम पळसझरीकडून पहिला पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर कैलास. पहिला बॉल कैलासने सुरुवात केली आहे डॉट बॉलने. जशी सुरुवात होती वयालची तशी सुरुवात केली आहे पळसझरीच्या कैलासने. तोडीच तोड उत्तर द्यावं लागेल कारण आदित्य स्मृती यंगस्टर वयाळ या संघाचा देखील यावर्षीचा रेकॉर्ड चांगला आहे. कारण डे मध्ये 10 नाईटमध्ये देखील 2 ट्रॉफी आय थिंक जिंकलेल्या आहेत. चांगला स्ट्रोक. बॉलरचे प्रयत्न होते. हाताच्या अगदी बाजूने बॉल गेला आणि लॉंग ऑफ मध्ये पहिली सिंगल इथून ओपन झाली. राहुल आणि तेजस देशमुख ही जोडी. ऑनलाईन व्ह्युअर्स देखील कित्येक ऑनलाईन व्ह्युअर्स आमचे या स्पर्धेचा आनंद घेतात. टीम धोत्रेचा कर्णधार आपण या ठिकाणी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. विनायक कोतेकर दादा यांचं देखील सहर्ष स्वागत. 6 रात्री प्रचंड मेहनत त्यांनी घेतली पण तोच हँडसम चेहरा आजही 6व्या रात्रीमध्ये तेज आणि वा फटका भारी आहे. स्टायलिश शॉट ऑन साइडला तेजस देशमुखच्या बॅटमधून. वयालचा कर्णधार यंग कॅप्टन ज्याने मारला षटकार. आगाज धावसंख्येच्या पाठलागाला पहिली बाउंड्रीज अर्थात सिक्सर मारलाय तो मात्र तेजस देशमुखने. कैलासच्या विरोधात पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर आहे पळसझरीचा. विकेट टेकिंग बॉलर आहे आणि त्याच्या विरोधात आक्रमण केलं तेजस देशमुखने. यावेळेस कैलासचा चेंडू खाली राहिला ऑफसाईडला. खरं तर हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. डॉट बॉल. 4 बॉल 7 धावा. 11ची सरासरी. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 आल्याच पाहिजेत. 11 धावा कशा मेंटेन करायच्या हे वयाळ संघाला जर का जमलं तर हे लक्ष ते लिलया पार करू शकतात. तेजसच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. एक खेळाडू ऑनसाईडला तैनात आहे. शंतनूच्या हातातून बॉल निसटलाय. सिंगल वरती थांबलेत. सुरुवातीला विकेट द्यायची नाही हे प्लॅनिंग येते वयाळ टीमचं. आणि 5 चेंडूमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेत त्या 8. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. धोत्रे संघाचे कर्णधार वैभव रसाळ इथे उपस्थित झालेला आहे. 5 चेंडू झाले. धावा आहेत त्या 8. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातला. शंतनूकडे तो बॉल जाईल आणि 1 ओव्हर इथून कंप्लीट केली कैलासने. धावा दिल्यात तर 9. आदरणीय सुनीलजी अंग्रे साहेबांच्या चला माळेवाडीचे डॅनी आपण या वैभव आलेले आहेत. सुनील जांगरे साहेब आपण पुढील मॅचचा टॉस करू. सुनील जांगरे साहेबांच्या शुभाशा मॅचचा टॉस इथे केला जाईल. विनायक कोतेकर साहेबांचंही सहर्ष स्वागत. प्रचंड मेहनत. सौरभ कोतेकर 6 वाजल्यापासून इथे. राणा प्रताप क्रिकेट संघ शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या प्रचंड मेहनतीने उभी राहिलेली ही स्पर्धा.
खरं तर थोडी दुखापतग्रस्त होते विनायक कोतेकर, पण आपली स्पर्धा म्हटलं ना तर किती दुखापत असेल तर ती त्यांनी जाणवू दिली नाही आणि आज 6व्या रात्रीमध्ये देखील ते त्याच जोशात उभे आहेत. चला सौरभ कोतेकर टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेत. कॅमेरामॅन प्लीज टर्न द कॅमेरा आणि सुनील जांगरे साहेबांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. टॉस जिंकलाय तो मात्र टीम माळेवाडीने. डॅनी आपला निर्णय कळवा. बॅटला लागला बॉल, मागे विकेटची चान्स, पकडली कॅच, फलंदाज आउट आणि डॅनी आपण टॉस जिंकलात. फिल्डिंग आपण करणार आहात. वैभव रसाळ, वैभव आपल्या संघाला बॅटिंग करायची आहे. नऊ धावसंख्येवरती पहिला धक्का दिलाय आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ टीमला. मानस मनोरे यांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेमध्ये. अतिशय छान समालोचन ज्यांचं राहिलं मागच्या 3ही रात्रीमध्ये. मानस वॉर्म वेलकम. 9 धावा आहेत, 1 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती अमोल दरेकर, ऑलराऊंडर पळसरी टीमचा. बॅटवरती आहे शंतनू, बॉल पर्यंत प्रयत्न करतो डीप स्क्वेअर लेग मध्ये, फक्त सिंगल. तेजस देशमुखने स्ट्राइक स्वतःकडे ठेवली आहे. एकाच सिंगलने धावा फलकावरती 10 आहेत. अजूनही येणारे बॉल बाकी आहेत 22. धावा करायच्या 46. 22 चेंडू 46 धावा. तेजस देशमुखच्या मनामध्ये हे समीकरण आणि मॅच कशी फिनिश करेल तेजस देशमुख. अमोलचा बॉल पॉइंटच्या वरून मारलाय, स्वीपर कडे बॉल चाललाय, बाउंड्री पार. आदित्य स्मृती यंगस्टर वयाळ संघासाठी जर कोणी स्टार्ट टू एंड बॅटिंग करू शकतो तर तो तेजस देशमुख आहे. स्वतः कॅप्टन आहे. अमोल दरेकरचा हा चेंडू पंच या ठिकाणी मुवमेंट करतायत. वाईट बॉल, 15 धावा. जोपर्यंत तेजस देशमुख उभा आहे ना, वयाळ संघालाही माहिती आहे की हा सामना तेजस फिनिश करू शकतो. स्टार्ट टू एंड ज्याच्यामध्ये हिंमत भरपूर आहे. समोर धावा किती असू द्या, बॉलर किती चांगला असू द्या, लढण्याची ताकद तो ठेवतो आणि जोरदार आप होईल. हाऊस दॅट. आणि इथून रन घेण्यासाठी एफर्ट्स लावलेत. 1 रन इथून मिळालेली आहे. पंचाचा निर्णय, बॅटर नॉट आउट. चला चला, मी कॅप्टनला विनंती करेल आपण फिल्डिंग लावून घ्या. जोरदार अपील नक्की होती, त्यानंतरची ही विकेट. चला चला, बाकी खेळाडू आपण फिल्डिंग पोझिशन मध्ये बॅक टू द फिल्डिंग व्हा. तुम्हाला फक्त LBW साठी रिव्ह्यू नसणार आहे. पंचाचा निर्णय इथून आलेला आहे. सो स्पोर्ट्समॅन स्पिरिट नुसार आपण आता बॅक टू द फिल्डिंग व्हा. आपलं सहकार्य या स्पर्धेला अत्यंत गरजेचं आहे. अमोलला कदाचित असं वाटलं असावं की विकेट आहे आणि त्याची डिमांड जरूर आहे पंचांकडे. पंचाने देखील योग्य निर्णय त्यांच्या योग्य पाहणीतून दिलेला आहे आणि 1 रन. धावा आहेत तर 16. अजूनही 40 धावा. येणारे बॉल बाकी आहेत 20. धावा पाहिजे 40. 20 बॉल आणि 40 धावा. उंच गेला बॉल, फिल्डर आलेत बॉलच्या खाली आणि पकडली एक कॅच. विकेट आलेली आहे. आदरणीय समीरजी कडुसकर साहेबांचं आगमन झालंय. माजी उपसरपंच मोठे वेनगाव ग्रामपंचायत समीरजी कडुसकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या साथीला सुनीलजी आंग्रे साहेब देखील मंचावरती आहेत. मोठे वेनगावची स्पर्धा म्हटलं ना तर सर्व गावकऱ्यांचं, सर्व ग्रामस्थांचं प्रचंड क्रिकेटवरती प्रेम आणि तालुक्यालाही माहिती आहे. मोठे वेनगाव गावाचेच कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेब आणि त्यांचं संपूर्ण गाव मोठे वेनगाव. 6 रात्रीमध्ये ग्रामस्थांनी केलेलं सहकार्य त्यांनी
दर्शवलेली उपस्थिती आणि ही स्पर्धा 6व्या रात्रीमध्ये 16 धावा 2 विकेट 19 चेंडू आणि 40 धावा. अजूनही चेंडूपेक्षा धावा डबल आहेत. त्यामुळे जो रन रेट इथून आता मेंटेन करायचा आहे त्यासाठी तेजस देशमुख एकट्याने 16 मधल्या 11 धावा केल्यात. नवीन बॅट्समन आले अल्पेश. अमोलचा हा शेवटचा बॉल. अल्पेशच्या बॅटमधून शॉर्ट मिड विकेटला सिंगल मिळेल. 2 ओव्हरमध्ये वयाळ संघाच्या धावा आहेत 17. 18 बॉलमध्ये धावा हव्यात ते 39. 18 बॉल आणि 39. चला ऐकूया सुमधुर संगीत. आदरणीय मंचावरती आपण पाहतोय समीरजी कडुसकर साहेब मंचावरती आहेत. त्यांचं अगदी मनापासून आपण स्वागत इथे करूया. आणि बेस्ट बॅटरसाठी जी सायकल आहे ना ती आदरणीय समीरजी कडुसकर साहेबांच्या वतीने देण्यात आणि बेस्ट बॉलरसाठी जी सायकल आहे ती मात्र भिकाजी मुंडे साहेबांच्या वतीने देण्यात आलेली. त्यामुळे दोन्ही आमच्या मान्यवरांचं स्वागत आहे आणि थँक्यू सो मच. मॅच इथून मात्र वयाळ संघासाठी 17 बॉल धावा आहेत 39. आता रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. धावांचा पल्ला गाठायचा आहे, अंतर कमी करायचं, पण त्यासाठी आता ते षटकार चौकार हवेत. तेजस देशमुखने एकच मारलाय पण त्यानंतर पळसदरी संघाची गोलंदाजी हवी ठरलेली आहे. 17 बॉल 39. स्ट्रोक मारलाय, खेळाडू दूर आहेत. टप्प्याने बॉलने टर्न घेतलाय, फिल्डरच्या हातात येईल तोपर्यंत सिंगल वरती सांभावलंय. तेजस देशमुखला माहिती आहे की आता स्ट्राईक जास्त मला घ्यावी लागेल कारण हा स्कोर जर गाठायचा आहे तर इथून बाउंड्रीज हव्यात. बाउंड्री जर का आल्या नाही तर सिंगल डबलने आपल्याला स्कोर कार्ड हलतं ठेवण्यापेक्षा हा चेस आपल्याला हवा आहे आणि त्या चेससाठी इम्पॉर्टंट इनिंग आहे ती कॅप्टन तेजस देशमुखची, जो 2 नंबरच्या जर्सीने मैदानाच्या आतमध्ये वयाळ संघासाठी उभा आहे. येणारे बॉल बाकी आहे 16 बॉल. मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 38. 16 बॉल 38. हीच ओव्हर इम्पॉर्टंट आहे वयाळसाठी. जागेवरून मारलाय तेजस देशमुखने. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल चालला सीमा पार. तेजस देशमुखच्या बॅट मधून आलाय. षटकार की चौकार याचा निर्णय अद्यापही बाकी आहे आणि षटकार. पॉवर ऑफ हिटमॅन तेजस देशमुख ठोकलाय सिक्सर. परत एकदा स्वीप केलाय, हलक्या हाताने फक्त दिशा दिली, फक्त डिरेक्शन. सिंगल कंप्लीट आहे. 1 रन मिळेल. 14 बॉल आणि 31 धावांची गरज आहे.
14 बॉल 31 पाहिजेत. रनआउटची चान्स आणि डायरेक्ट हिट. पंच पाहतायत आता डिसिजन इथून मात्र कदाचित नॉट आउटच आहे. तीस धावांची अजून गरज आहे 13 बॉल मध्ये. लास्ट बॉल थर्ड ओव्हरचा. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजाची अपील आहे आणि रनआउटची चान्स. बॅकअप साठी खेळाडू होता पण बॉल हातात आला नाही. 1 रन मिळाली. 3 ओव्हर मध्ये 27 धावा. चला पाण्याची डिमांड आहे, लवकर पाण्याची बॉटल घेऊन जाणे. 12 चेंडू कंपल्सरी टार्गेट आहे 29 धावांचा. 12 बॉल 29. धोत्रे संघाचे कर्जत तालुक्यामध्ये KPL मध्ये बाईक जिंकणारे कर्णधार वैभव रसाळ. वैभव आपण मंचावरती या. मोठे वेणगावकरांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत आहे. आपलाही सन्मान. कर्जत तालुक्याची स्पर्धा जिंकणारा हा कर्जत तालुक्याचा धोत्रेचा बायकरमॅन वैभव रसाळचाही सत्कार इथे केला जाईल. वैभव आपण या मंचावरती. मोठे वेणगावकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर सध्याची स्थिती आहे 12 बॉल 29. मॅच कोण जिंकणार यापेक्षा आता कोण कसा दमदार खेळ करेल. 12 बॉल 29. काल सांदई आणि बडवल B+ मधला सामना आठवतोय. 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज होती. वैभव थेरने 4 बॉल मध्ये 4 सिक्सर मारले आणि मॅच आपल्या बाजूने खेचली. कालच्या रात्रीमध्ये श्री 11 जयशंकर चांदई हा संघ या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये गेलाय. आजच्या रात्रीमध्ये जो जिंकेल तो चांदई संघाशी सुपर 6 ची मॅच खेळणार आहे. त्यामुळे चांदई संघाच्या विरोधात आजच्या रात्रीमधून कोण येईल. पळसझरी आणि वयाल पहिला टप्पा पार करण्यासाठी लढतायत. पळसझरी वयाल संघासमोर आता 12 बॉल 29 धावा त्यांना वाचवायच्या. चला मी विनंती करतोय वैभव रसाळ. वैभव आपण या मंचावरती. मोठे वेणगावकरांचे कारण तालुक्यातील आपण बाईकर मॅन आहात त्यामुळे आपलं सहर्ष स्वागत आहे. सुपरस्टार आहात आपण कर्जत तालुक्याचे धोत्रे गावाचे. सो प्लीज कम अँड सिट ऑन द स्टेज. 12 बॉल 29. मॅच डिसाईड करणारी किंवा आपल्या बाजूने सामना खेचणारी हीच ओव्हर आहे जी वयाललाही माहिती आणि पळसझरीलाही माहिती आहे. आणि ती ओव्हर हातामध्ये घेतली ती अमोल दरेकरने. सर्वात अनुभवी पळसझरीचा हा गोलंदाज आणि अमोल दरेकरकडे ही इम्पॉर्टंट ओव्हर. 12 बॉल 29. पहिला बॉल तेजस देशमुखचा स्ट्रोक समोरच्या स्क्रीन वरती मारलाय षटकार. हाच खेळाडू या मॅचला जिंकून देऊ शकतो आणि तोच तेजस देशमुख सध्याच्या घडीला बरसतोय. कारण या धावा ज्या स्कोर कार्ड वरती 33 आहेत त्या 33 मध्ये एकट्या तेजस देशमुखच्या धावा आहेत 9 बॉल मध्ये 25. 75% धावा एकट्या तेजस देशमुखच्या आणि तोच उभा आहे टीम वयालसाठी. अमोलचा बॉल परत एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक सिक्सर. 2 बॉल 2 सिक्सर अमोलच्या विरोधात तेजस देशमुखचा धमाका. तेजसचा शॉट लगातार तिसरा 3 इन अ रो. 3 बॉल 3 सिक्सर. चांगला बॉल टाकलाय मागे खेळाडू. दोघांच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. अडवण्यासाठी एफर्ट्स आहेत. पहिली सिंगल तेजस आलाय. दुसरी रन घ्यायची. बॉल निसटलाय. दुसऱ्या रन साठी फलंदाज आउट. बॅटर आउट.
स्ट्रोक सिंगल वरती थांबवलंय. आता मॅच आली आहे जिंकण्यासाठी. बॉल बाकी आहेत. आमचे स्कोरर मित्र शुभम. 7 बॉल आणि रन पाहिजेत तर 9. 7 बॉल 9. माधव ठाकरे सर ज्यांनी 2 स्पर्धा या वर्षी आले पण वेणगावलाच राहावं ही त्यांची मात्र इच्छा निर्माण झाली. 7 बॉल 9 धावा. अमोलचा बॉल शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. 1 रन 1 रन. तेजस धावला वेगाने धावला आणि फलंदाज आउट. 1 रन मिळाली. षटक कंप्लीट झाला आणि आता शेवटचा 6 बॉलचा थरार. जिंकण्यासाठी धावा हव्यात ते मात्र 8. 6 बॉल आणि 8 धावा संख्येची गरज आहे. आदरणीय वेणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच माजी उपसरपंच आय थिंक कुडुसकर साहेब मंचावरती आहेत आणि त्यांचाही सन्मान त्यांचाही मनापासून धन्यवाद की त्यांनी आकर्षक स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेली आहे. खरं तर आजचा दिवस वेणगावकरांसाठी अत्यंत दुःखद आहे. आदरणीय गणेश नाना पालकर यांच्या मातोश्री खरं तर आज आपल्यामधून निघून गेल्या. तर खरं तर आपण आमदार चषकाच्या या निमित्ताने खरं तर आपण मातोश्रींना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी खरं तर अर्पण करत आहोत. खरं तर अत्यंत दुःखद गोष्ट आहे. गणेश नाना पालकर एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मोठे वेणगावचे आणि त्यांच्या मातोश्री खरं तर आज निघून गेल्यात. आपण सर्वांच्या वतीने त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. आणि त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी देखील वेणगावचे एक चांगले क्रिकेटर आहेत त्यांच्या देखील मातोश्री खरं तर आपल्यामधून निघून गेल्या. म्हणजे अशा 2 घटना मागच्या 2 दिवसामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित तरी देखील वेणगावकरांनी या स्पर्धेचं जे नियोजन केलं ती स्पर्धा पुढे सुरू राहावी आणि स्पर्धा पार पाडावी यासाठी खरं तर त्यांनी आजची ही शेवटची रात्र आहे. त्यामुळे दोनही व्यक्तिमत्वांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. आणि मॅचमध्ये आता हा चेंडू चला मी फिल्डरला रिक्वेस्ट करेल की पंचांचा निर्णय असेल एकाने चर्चा करा लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. चला मी विनंती करतो पळसदरी संघ आपण तेजस आपण बॅक टू द पोझिशन व्हा प्लीज. खेळाडूंमध्ये कुठलीही चर्चा नकोय. अंपायर्स आहेत त्या ठिकाणी. फलंदाज आणि फिल्डर मध्ये कुठलीही चर्चा नको. तेजस 5 चेंडू आणि 8 रनची गरज आहे. पाच बॉल आणि 8 धावांची गरज आहे. मॅच मधील अजूनही सस्पेन्स कायम आहे. अजूनही दोन्ही संघ तेवढ्याच अंतरावरती आहेत विजयावरती दावेदारी ठोकण्यासाठी. पळसदरी संघासाठी देखील संधी कायम आहे. वयाळ संघासाठी देखील संधी कायम आहे. जर का पळसदरीच्या शेवटच्या बॉलर बबलूने जर का हा कारनामा केला तर पळसदरी संघासाठी अविश्वसनीय असा विजय ठरेल. 5 बॉल 8 इथे गरजेचे ती इम्पॉर्टंट तेजस देशमुखची विकेट. मॅचवरती पकड आणि सामन्यामध्ये उलटफेर करण्यासाठी तेजस देशमुखची विकेट इम्पॉर्टंट आहे. आणि 5 चेंडू 8 रनची गरज आहे. म्हणजे पहिला डॉट बॉल आलेला आहे. गेम ऑन. 5 बॉल 8. तेजस देशमुखच्या बॅटमधून मागे वळून खेचलाय चौकार. तेजस देशमुखच्या बॅटमधून आलेला चौकार. मॅच आली आहे 4 बॉल 4 ची गरज आहे. युट्यूबला हनले गती अरे असं चॅनल झाले किती नकेट शिवाजी झाले किती नकेट शिवाजी त्याला विक्री असं चॅनल झालं किती नकेट शिवाजी त्याला विक्री असं चॅनल झालं नकेट
वाल्याची त्या नावाची किसी चॅनलनी युट्यूबला हल्ले गती थँक्यू डेज. 4 बॉल 4 ची गरज आहे. बबलूच्या विरोधात तेजस देशमुख. तेजसच्या बॅटचा स्ट्रोक मागे पकडली कॅच. 43 धावत संख्येवरती तेजस देशमुख आउट. एकदा टाळ होऊन जाऊ द्या वयाळ संघ. 15 बॉल आणि 43 धावांची इनिंग खेळून 3 सिक्सर ज्याच्या बॅटमधून आले होते तो तेजस देशमुख आउट. मॅच टर्न. मॅच में ट्विस्ट. बॉल बाकी आहे 3 धावा पाहिजे 4. मॅच होणार आहे धोत्रे वर्सेस मालेवाडी. मालेवाडी टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धोत्रे संघ आपण बॅटिंगसाठी रेडी राहा. 3 बॉल आणि कंपल्सरी धावा हव्यात. आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ संघाला 4. 3 बॉल 4. नवीन फलंदाज मयूर आलेला आहे बबलूच्या विरोधात. 3 बॉल 4. विकेट किपर अमोलकडे चेंडू. स्ट्राईक ठेवायची अलंकारला. मयूर धावला आणि इथून स्टंप वरती बॉल लागलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. डिसिजन तिसऱ्या अंपायर कडे आणि बघायचं आता निर्णय काय येईल. टेक्निकल ऑपरेटर सहित आमचे तिसरे अंपायर माधव ठाकरे सर इथून चेक करतायत की फलंदाज इथून नॉट आउट आहे की आउट आहे याचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. चला फिल्डिंग लावून घ्या परत जरी आपण ही गोष्ट लक्षात घ्या. डिसिजन लवकरच येईल. आणि स्टंप हिट डायरेक्ट हिट लागला बॉल. फलंदाज तोपर्यंत आपण मयूरला बघू शकाल जो लाईन पासून दूर होता आणि फलंदाज आउट. बॅटर आउट. 2 बॉल आणि आता जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 4. बॉल आणि 4 धावांची गरज आहे. अलंकारने या मॅचची रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारलेली आहे आणि हा सामना वयाळ संघाला विजयाचं स्वप्न जर कोण पूर्ण करू शकतो तर तो अलंकार आहे. अलंकारला ही गोष्ट माहीत आहे की इथून त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या 4 धावा वयाळ संघाचा आमदार चषक मोठे वेणगाव या स्पर्धेचा प्रवास पुढच्या राऊंड मध्ये घेऊन जाईल. पण बबलू उभा आहे पळसझरीचा. 2 बॉल बाकी आहेत. कंपल्सरी 4. विकेट किपरच्या हातात बॉल आहे. रन मिळणार नाही. स्ट्राईक रोटेट होणार नाही. 1 बॉल आता 4. काय क्रिकेट बदललं. एका ओव्हर मध्ये धावांची गरज होती ती 8. चौकार आला. मॅच आली 4 बॉल 4 आणि आता गरज आहे 1 बॉल 4. 4 बॉल 4 चा सामना बदलला. 1 बॉल 4. सुनीलजी आंग्रे साहेब आणि कडुसकर साहेब देखील विचार करतायत जो सामना 4 बॉल 4 होता तो आता 1 बॉल 4 आलाय आणि हा खेळाडू अलंकार विजयाचा चौकार मारणार का. सर्व क्रिकेट रसिकांची नजर ज्या मॅच वरती आहे. आमचे सर्व क्रीडा रसिक पाहतायत की 1 बॉल 4 वयाळ संघाचा हा खेळाडू इथून विजयाचा हिरो ठरेल का की बबलू पळसझरीच्या विजयाचा शिल्पकार. बबलूचा बॉल मागे चाललाय. नशिबाचा चौकार आणि ठरला विजयाचा चौकार. जिंकला वयाल. अमोलच्या हाताखालून चेंडू गेला. लक फॅक्टरने वयाल संघ जिंकलाय. अभिनंदन टीम आणि या मॅचचा हिरो ठरलाय
15 बॉलमध्ये 43 धावांची इनिंग खेळणारा आणि ज्याने 2 बॉलिंग देखील चांगली केली, तर तेजस ठरला या मॅचचा हिरो. 15 बॉल 43. आणि सुनीलजी आंग्रे साहेबांना विनंती करेल, साहेब मी कुडूसकर साहेबांना विनंती करेल, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील द्यायची आहे साहेब आपण या. आणि सुनीलजी आंग्रे साहेबांचे 500 रुपये आपण तेजस देशमुखला देत आहोत. तेजस प्लीज कम.